नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवर सुरू असलेला बिग बॉसचा नवीन सीझन चांगलाच गाजत आहे। रोज या घरात काही ना काही गडबड घोटाळा होताना दिसतो आणि त्याचे पडसाद घराबाहेर सोशल मीडियावरती त्यांचे चाहते आणि अनेक कलाकार व्यक्त करताना दिसत आहेत। आता हे तर आपल्याला ठाऊकच आहे की बिग बॉस मराठीच्या घरात सत्याचा पंचनामा या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीनं पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर अपमानास्पद वक्तव्य केलं। जान्हवी रागाच्या भरात मोठ्या आवाजात पॅडी कांबळेला उद्देशून म्हणाली की पॅडी दादाच्या काहीतरी अंगात घुसलंय, आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून ते दमलेत, आता तीच ओव्हर ऍक्टिंग घरात दाखवत आहेत। पॅडीने हे ऐकलं, त्यांनी अंकिताजवळ शांतपणे त्यांची बाजू मांडली, पण ते जान्हवीला काही बोलले नाही। पॅडी कांबळेंनी हे प्रकरण शांतपणे हाताळलं, मात्र घराबाहेर सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकारांनी जान्हवीच्या या वागण्यावर आणि वक्तव्यावर टीका केली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर आता बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरेंनी पोस्ट लिहिली आहे। शिवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्याने लिहिलं आहे की आपल्याला फक्त मराठी बोलता येतं म्हणजे आपण मराठी नाही, आपले ते संस्कार आहेत, या मातीतले जे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांकडून लहानपणापासूनच घेतले आहेत आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा। आणि जेव्हा आपण एखाद्या मोठ्या रियालिटी शो मध्ये एक स्पर्धक म्हणून जातो तेव्हा तुम्ही जिंकून नाही आलात तरी चालतं, पण एक माणूस म्हणून जरी बाहेर पडलात तरीही तुम्ही जिंकलेले असता। शिव ठाकरेंना लिहिलं आहे की जर तुम्ही हे नाही करू शकलात तर तुम्हाला नाही माहित की यामुळे तुमची किती वर्षाची मेहनत वाया जाते। आणि राहिली गोष्ट पॅडी दादा, वर्षा मॅडम यांसारख्या कलाकारांबद्दल आपण बिग बॉसला धन्यवाद म्हणायला पाहिजे की अशा कलाकारांचा सहवास आपल्याला भेटतो। रंगभूमीवर जेव्हा हे उभे असतात तेव्हा आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही। अभिनयानं रंगभूमी गाजवलेल्या एका कलाकारावर अशा प्रकारची टिप्पणी करतो तेव्हा ते खेदजनक वाटतं। फक्त थोड्याशा लाईक, कमेंट आणि चर्चेत असावं म्हणून अशा गोष्टी करणं पटत नाही। समोरच्यांची इज्जत करा, न की ते मोठे आहेत म्हणून, यासाठी करा की तुम्हाला तसे घरून संस्कार दिले आहेत। शिव ठाकरेने दिलेल्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।